नमस्कार. लाईफ बॉय आणि लॉरियल टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, स्पेशल पार्टनर अल्पनलिमिटेड जज जेली, ड्रिवन बाय महिंद्रा मराझो च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण आकाश अपार्टमेंट कांजूरमार्ग इथे राहणाऱ्या सासूबाईंना भेटणार आहोत. भारती धनंजय पिसाळ आणि सुनबाई आहेत शिल्पा अजित कुमार पिसाळ. या दोघींनाही बोलता करणार आहोत आणि या पिसाळ कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अगदी माया लेकींचं नातं आहे आमचं. माझी ती सासू नाही आहे, ती माझी आई आहे दुसरी. अगदी क्षुल्लक वाद असतात आमच्या दोघींचे. आईंचा स्वभाव कडक आहे, तसाच माझाही खूपच कडक स्वभाव, म्हणजे दोघीही सेम आहे. नमस्कार. 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 घ्या उखाणा. माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने. अजितरावांची आहे सोबत, मग मला कशाची उणे. वा वा वा. थँक्यू. द्या ओळख करून सगळ्यांची. ही माझी लेक, हॅलो. ही माझी भाची, अरे वा. माझे मिस्टर, नमस्कार. माझी नणंद, नमस्कार. आणि हा सगळा आमचा एक्सटेंडेड फॅमिली, मित्र अरे वा परिवार. वा वा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. खूप छान. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्याकडे गणपती माहेरी किती वर्ष होता का गणपती? हो हो, माहेरी पण अगदी मला वाटतं 3-4 पिढ्या. भरपूर, अगदी मोठी फॅमिली. पण माहेर कुठलं? माहेर सातारा, खुद्द सातारा. वाईजवळ. येस. पण माहेरचं नाव काय तुमचं? माझं देशमुख, आडनाव? शिल्पा किसनराव देशमुख. मग तुम्ही सगळं साताऱ्यामध्येच होता? नाही नाही, माझं पूर्ण आयुष्य जन्म वाशीत, वाशीमध्ये. नवी मुंबई. आणि सासूबाई तुमचं बालपण कुठलं? साताराच आहे म्हणजे. तुम्ही पण साताऱ्याला? हो. नाही, बालपणच साताऱ्यात? हो. नाही म्हणजे गाव आहे, दुसरं गाव आहे साल्प म्हणून. कुठलं? साल्प, लोणंद शेजारी गाव आहे. लोणंद फलटण, शेजारी. फलटण तालुक्यामध्ये. मग तुमच्या घरी कोण कोण होतं? तुम्ही आई लहान वडील, दोन भाऊ, आम्ही दोघी बहिणी. होता. काय करायचे आई बाबा? वडील मुंबईला होते आणि आई म्हणजे याचे मग वडील मुंबईत असल्यामुळे तुमचं मुंबईत येणं जाणं होतं? नव्हतं, एवढं जास्त नाही. नाही. त्यावेळेस कसं म्हणजे वेगळी फॅमिली वेगळीच असायची ना. फॅमिली मुंबईत नसायची त्यावेळेस, म्हणजे सगळे गावीच असायचे. गावीच असायची त्यावेळेस. आणि तुम्ही साताऱ्यात फक्त गाव? हो, गाव म्हणजे माझे एक चुलते राहतात तिथे. पण सणावाराला अगदी सगळी फॅमिली एकत्र येणार. गणपती दणक्यात, दिवाळी दणक्यात अगदी. सासूबाई तुमच्या गणपतीला किती वर्ष झाली असतील? आमचे पिढ्याने पिढे चालूच आहेत, म्हणजे पिढ्यानं पिढ्या. पिढ्याने पिढे. मग तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला आल्यावर गणपतीच्या बाबतीत काय शिकवलं? गणपतीत म्हणजे हे सेवा करायची म्हणजे कशी करायची, आपल्याला काय पुढं, आपल्याला म्हणजे पुढच्या पिढीला पण तू समजून सांगू शकतेस, अशा पद्धतीने म्हणजे सांगितले. मी गणपतीची उपासना कशी उपासना, करायची हे सांगेन. आणि तुम्हाला तर माहीतच होतं कारण तुमच्याकडे गणपती होता. पण तरी तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला काय शिकवलं? बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे अगदी कितीही झालं, सेम गाव आणि सगळ्या पद्धती सेम असल्या तरी प्रत्येक घराघराची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक गोष्टीत थोडा तरी बदल असतोच. मग ते हळूहळू सांगून समजून. आता मला सांगा, सुनबाई कशा काय आणल्या तुम्ही? सुनबाई म्हणजे आमच्या नंदुबाईच्या नात्यातलेच आहेत. मग त्यांच्याच बहिणीच्या म्हणजे जावेच्या बहिणीची मुलगी. माझ्या वडिलांकडून. मग अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. काय हो, कसं काय? प्रॉपर अरेंज मॅरेज. आठवतोय तो दिवस? हो हो, 2दा पोहे खाल्ले होते. 2दा पोहे काढले? मग यांच्याचकडे खाल्ले का दुसरीकडे खाल्ले? नाही, तिथेच खाल्ले. हो. कधी बघण्याचा कार्यक्रम झाला होता? 11 वर्ष झाली त्याला. हो. 11 वर्ष. कुठे गेला होता तुम्ही? वाशीला, घरीच गेलो होतो. वाशीला? येस येस. किती जण होता? आम्ही टोटल 6-7 जण होतो. आठवतोय तो दिवस? येस येस. जरा सांगा ना आम्हाला. क्लिअरली आठवतं. मग नाही, बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाला, नंतर आम्ही एकत्रच बोललोही परत त्याच दिवशी? येस येस, त्या दिवशी दोघांना वेळ दिला होता? हो हो हो, दिला. हो. आणि मग त्यानंतर तुमचं बोलणं झालं? हां, नाही, त्या दिवशीच बोलणं झालं आमचं बऱ्यापैकी, की जॉब कुठे, काय, कसं आहे. आणि मग लग्न जमलं? हो. दुसऱ्या दिवशी मी होकार कळवला, त्यानंतर त्या लोकांनी होकार कळवला. मग फोन म्हणजे नंबर? ना मला गॅरंटी होती ते होकार कळवतील, ना त्यांना गॅरंटी होती मी होकार. का 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 असं का? नाही म्हणजे आम्ही जया बच्चन अमिताभची जोडी आहे असं सगळे म्हणतात. म्हणजे ते उंच आहेत हो, आणि हो. म्हणून. हो. पण उंचीचं काही नसतं. हो, ते त्यांना कुठे माहितीये. पण काय हो सासूबाई, तुम्ही जेव्हा सुनेला बघितलं पहिल्यांदा तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला? नाही, मी पहिल्यापासून गेल्याबरोबरच मी त्याला पसंत केली होती. हो? नंतर हो, पसंत केल्यानंतर मग मी त्याला पाठवलं होतं.
तोपर्यंत आम्ही नाही. दोघे म्हणजे मिस्टर आणि मी दोघे बघायला गेलो होते त्यावेळेस. मग तुम्ही ठरवल्यानंतर इतरांनी जायचं. आई वडिलांना ओळखत होते, आई पप्पा माझे पाहुणेच पण मग आम्ही एकमेकांना असं पाहणं नाही, आमचं पाहणं नाही असं. पण आता 11 वर्ष झाली यांच्या लग्नाला. आता असं वाटतं का आणखीन 2-3 स्थळं बघायला पाहिजे होती? नाही नाही ना. काय हो तुम्हाला अजिबात नाही. योग्यच म्हणजे योग्यच. सासूबाई म्हणजे आज सर्टिफिकेटच द्यायला कॉलर बसले. टाईट. काय हो काय आहे चांगलं यांच्या स्वभावात? जी मला म्हणजे पाहिजे होती, जी आपल्या म्हणजे पाहिजे आपल्या घराला किंवा संस्कृतीला ही करणारी, ती म्हणजे परिपूर्ण आहे. हो. अरे वा. सासूबाई शांत असतील ना पहिल्यापासून? आम्ही दोघी सेम म्हणजे बोलक्या. थांबा त्यांना विचारूया. काय हो दोघेही सेम आहेत. मस्तीखोर, बडबड्या. वी एन्जॉय इच अदर्स कंपनी. हो ना. पण मला सांगा की बऱ्याचदा असं होत असेल की घरात तुम्ही दोघीच असाल, बाकीचे कोणी नसतील, हं? तेव्हाही कुरबुर होत नाही? त्यावेळेस एकदम शांतता असते. ती एकीकडे एकीकडे, मी एकीकडे असते. आपापली आमचा अभ्यास चालू असतो, तिचं काय काम चालू असतं, काय मोबाईलवरती बायकांशी कॉन्टॅक्ट वगैरे. आणि आपण 11 वर्षापूर्वी या तुमच्या घरात आल्या, बरोबर. कशी साथ दिली तुम्हाला? एकदम छान. भरपूर अप्स अँड डाऊन्स आले तरी खंबीरपणे उभी होती बरोबर माझ्या. अच्छा. माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या होत्या तरीही तिने बरोबर साथ दिली मला. म्हणजे आज जे काही 11 वर्षानंतर तुम्हाला जे काही यशस्वी झालात, Yes. किंवा जे काही 4 गोष्टी तुम्ही करू शकताय, Right. त्याचं श्रेय त्यांना द्याल? डेफिनेटली. कसं वाटतंय ऐकताना? धन्य झाले. त्यासाठी मला यावं लागलं, कळलं का? खरं आहे. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आहेत, खरं. हो की नाही? पण मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला मिस्टरांनी सोबत काय बदललं पाहिजे? काहीच नाही, काहीच नाही. अजिबात नाही. खूप वेळ देतात. कारण मी एक्स्ट्रीम बडबडी आणि तो एक्स्ट्रीम शांत आहे. दोघांचं मीच बोलते. मग जर तो बडबडा झाला, माझं ऐकणार कोण? तुला तर शाळेतच राहावं लागेल. नाही, ती शॅडो आहे माझी. वा वा. सासूबाई, आज हा इकडे गणपती विशेष भाग सुरू आहे. तुम्ही आज अचानक, म्हणजे धन्यवाद तुमच्या कुटुंबाला, आम्ही धन्यवाद मानतो. कारण अगदी असा शेवटच्या क्षणी असं काही झालं. कारण बऱ्याचदा अशा तांत्रिक अडचणी येतात आणि मग आज अचानक तुम्हाला आमंत्रण आलं, तुम्ही सुद्धा आला. मी खूप वर्षापासून माझ्या स्वप्न म्हणजे बोलून अगदी, दाखवायची हिला अगदी. मी. की अगं तू फोन कर, मेसेज कर, काहीतरी अगदी, कर, अगदी. जा ना तू म्हटली. मी किती वेळ तिला बोलत बऱ्याच वेळा होते. तिचं म्हणून झालं होतं. हा. आणि बघा, ते अगदी आज इच्छा पूर्ण आज झाली. झाली की नाही? म्हणून ना मला आता प्रश्न काय पडलाय, तुम्ही आता राहता कुठे? कांजूरमध्ये. मी जेव्हा जेव्हा जातो ना दातार गांधीनगरच्या क्रॉस करतो, मला बऱ्याचदा उचकी लागायची. काय छान हसतायत, असेच हसत राहा, आनंदात राहा. आणि आता दोघींसाठी एक छोटंसं आव्हान आहे. हां, ते आव्हान तुम्ही दोघी मिळून पूर्ण करणार का, आम्हाला बघायचं आहे. एक छोटासा खेळ आहे, बघूया कसा रंगणार हा खेळ. ही गणपती बाप्पाची नावं आहेत: विनायक, गजानन, विघ्नेश्वर, एकदंत आणि सुखकर्ता. आणि आता तुमच्या हातात जो काचेचा बाऊल आहे, त्यामध्ये ना वेगवेगळी अक्षर आहेत. त्या अक्षरांमध्ये गणपती बाप्पाची नावं दडलेली आहेत. तुम्ही आणि सुनबाई दोघींनी मिळून 2 मिनिटामध्ये तशीच्या तशी नावं जुळवायची आहेत. बघूया काय होणार या खेळात. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तीस सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन. झी मराठीकडून हे बक्षीस तुमच्यासाठी. माऊली, अभिनंदन. तुम्ही या दोघींबद्दल सांगा. दोघेही खूप प्रेमळ आहेत, पण तेवढे स्ट्रिक्टही आहेत तेवढे. बोला, तुम्ही कोण यांच्या? मम्मी ती माझी आणि ती वहिनी आहे माझी. तर दोघी प्रेमळ आहेत,
दोघीही तेवढ्याच स्ट्रिक्ट आहेत हम्म. आणि दोघींनाही सगळं जागेवर हवं असतं, इकडे तिकडे आणि तुम्ही चालत जागेवर नाही. राहत नाही. तर ते घाईघाईत नाही होत कधी कधी. घेतलेली वस्तू जाग्यावर गेलीच पाहिजे असा रूल आहे. तुझं काय म्हणणं आहे आई आणि आजीबद्दल? माझ्या आईला खूप अभ्यास करायला आवडतो. आईला अभ्यास करायला आवडतो, हो. आपल्याला नाही आवडत. नाही. त्यामुळे ती तुमच्याकडनं करून घेते. हो. काय हो, काय करताय तुम्ही? पूर्ण दिवस जेवढा अभ्यास आहे तेवढा सगळा कंप्लीट करावा लागतो, असा रूल आहे. आई आई ग, दहशती खालीच आहेस तू. मला ब्रेक 15 मिनिट्स नाही तर हाफ एन आवरचा भेटतो. हाफ आणि मला अभ्यास हाफ डे करावा लागतो. आई ग, केवढं हो. म्हणजे लोकांना कामाला जमतात, तुम्ही अभ्यासाला जमतोय. माझी मावशी आणि आजी दोघीही खूप जीव लावतात आणि ओरडतातही तसं, म्हणजे ओरडणं त्यांचं ते काम आहे. म्हणजे सगळ्यांना ओरडतात, सगळ्यांना प्रेमही करतात, बस एवढंच. ती खूप प्रेमळ आहे आणि समजा तिला कधी राग आला तर बोलणार नाही, असं एकदा हट्ट करून बसते कधी कधी. होय? हा, बरं आम्ही झालं. आलो नाही की तुम्ही काय नाही आलात आमच्याकडे असे म्हणते आम्हाला सारखं. आणि वहिनी तर आम्ही त्यांना वहिनीच म्हणतो, सासूबाईला त्यांच्या. त्या ते एकदम खूप प्रेमळ आहेत. कुठेही जायचं असलं तरी आपल्या बरोबर घेऊन जाणार असं. सूनबाई एकदम समंजस आहेत बरं. एकदम. आणि वहिनी तरी आमच्या एकदम प्रेमळ आहेत. त्यांना खोटं वगैरे बोललेले बिलकुल आवडत नाही. त्या सत्यानं राहणारे आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी सदा कुठे जायचं असलं, पूजेला कोणाच्या काय असलं तरी आम्हाला बोलवणार, फोन करणार. बरं, इतकं कौतुक चाललंय, कसं वाटतंय तुम्हाला? छान. हा, सांगून आणलेलं चांगलं बोलाय म्हणजे. बरं, मी काही प्रश्न विचारणार आहे. हा, आणि प्रश्न विचारल्यानंतर तुमचे मिस्टर उत्तरं देणार आहेत. तर मला बघायचं तुमच्या बाजूने जास्त कल आहे की आईच्या बाजूने? या दोघींमध्ये तयारी करायला किंवा तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? दोघींमध्ये जास्त काटकसरी स्वभाव कोणाचा आहे किंवा काटकसर कोण करतं? सासूबाई, या दोघींपैकी कोणी बनवलेल्या जेवणाची चव तुम्हाला जास्त आवडते? मला घरी जायचं आहे तर दोन्ही दाखवली. एकच दाखवायचं इथे, एकच. सासू काय खुश झाले आहेत माऊली. ते त्यांनाच नाही, आम्हाला सगळ्यांना तिच्या हातचं आवडतं. हो ना. बाहेर जेवायला जायचा कोणाचा आग्रह असतो? खोटं बोलतायत ते. हो. नेहमी नसतो, पण अधूनमधून. या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोण करत? मला माहिती आहे या प्रश्नानंतर घाम फुटलाय. आताच घाम फुटला. त्यामुळे पंखा झालाय त्या हातातल्या वस्तूचा. पण सांगा सासू. त्यांनाच नाही, ती सगळ्यांनाच जीव लावते. अगदी तेवढाच, कोणालाही विचारा, ती तेवढाच जीव लावते. बघितलं नाही, मुलगा बदलला. क्रेडिट शुड गो टू मी ना. क्या बात आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. बरं, या सगळ्या जणी आहेत, या तुमच्याबद्दल कधी वाईट बोलतात का हो? ते विचारलं पाहिजे. बरं, काय हो आई? नाही, नाही, जे बोलू शकत नाही ना ते लिहून दिलंय त्यांनी. बघूया तरी आरोप कुठले कुठले केलेत तुमच्यावर. या मैत्रिणी किंवा आईंच्या मैत्रिणी घरी आल्या तर तुम्ही जास्त बोलत नाही असा आरोप आहे. म्हणजे कोणीतरी ऐकणार पाहिजे ना तेव्हा. नाही, तुम्ही बोलतच नाही त्यांच्याशी. हा, असं त्यांचं म्हणणं आहे. काय आई, बरोबर आहे? मान्य आहे तुम्हाला हे? मी लक्षात हळूहळू फक्त मान हलायला लागली आहे. नाही, मान्य नाही. ती म्हणजे जास्त बाहेर इन्व्हॉल्व नसते, नाही. एवढी नाही. तुम्हाला ना मनात काही ठेवता येत नाही. राग आला तर पटकन बोलून टाकता. सासूबाई लगेच रिॲक्ट होत आहेत. हा, बाजू घ्या माझी. तुम्ही नेहमी हसत असता आणि त्यामुळे घर हसरं राहत. काय हो? खरं आहे? एकदम बरोबर. हा? एकदम बरोबर. सासूबाई, तुम्हाला खोटं आवडत नाही. कधी असं झालंय का लहानपणी मुलगा खोटं बोललाय आणि त्याला शिक्षा दिली आहे? हो. काय झालं होतं? शाळेत मला वाटतं काहीतरी सेकंड स्टँडर्डला होतं. हा. आणि त्यावेळेस मला हिंदीचा पेपर, म्हणजे मराठी आणि हिंदी आपल्या लोकांना पाहिजे जास्त होतं, पण त्याचे कच्चं होतं एकदम. बरं. मराठीचा पेपर मला दाखवलाच नव्हता त्यांनी. आणि दीड महिना झाला सर्वांना पेपर भेटले, पण मला नाही. मग टीचरला विचारायला गेली मी, टीचर म्हटलं पेपर का भेटला नाही. त्यावेळेस मी मारलं, त्याच्यानंतर अजूनपर्यंत म्हणजे मारलं नाही. पण मला तो खोटं बोलला म्हणतो ना मला मारलं म्हणजे? हो, बऱ्यापैकी मारलं. बऱ्यापैकी मारलं. बऱ्यापैकी मारलं. कसं म्हणजे? आठवत नाही मला, पण थोडाफार आठवत आहे. धोपटलं. धोपटलं, यस.
हा कारण शिक्षणाची बाजू होती ना आपली, ती पाहिजेच म्हणजे पण नाही त्याच्यानंतर परत कधी? नाही, पुन्हा तो पण नाही कधीच म्हणजे. एक आनंदाची गोष्ट आहे म्हणजे सासूबाई आणि सूनबाईंमध्ये कधीही वाद नाही. नाही त्याचं हो ना सासूबाई, काय आज मुलाला सल्ला द्यायचा असेल तर कुठला देणार? नाही, चाललंय, करतो, खूप करतो म्हणजे ते टेन्शनमध्येच असतो कंटिन्यू, म्हणजे ते आपल्या कामाच्या ह्याच्यातच घेतलेलं असतं. अरे बापरे, काय तुम्ही टेन्शन कमी नाही करत त्यांचं? मी प्रयत्न करते, पण घरातही एवढं असतं ना, सोशल ऑब्लिगेशन्स जास्त असल्यामुळे. बरं, आज क्षमा मागायची तर तुम्ही कोणाची मागाल? आईंची. का? काही चुकलं असेल. घर आहे, भांड्याला भांडं लागणार म्हणतात आपली जुनी माणसं, पण माझी आई आहे दुसरी ती. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? काय चुकलं असेल तर माझ्याकडून पण, या दोघांना पण म्हणजे, आणि मेन म्हणजे मिस्टर नाही तिथे, मिस्टरांच्या बद्दल जास्त म्हणजे वडील. हा पप्पा आमचे. होय ना. हा असते असते तर खूप बोलले असते ना. खूप बोलले. मनात काही ठेवलंच नसतं त्याने. हो ना, सगळं वाटच हे भरलं असतं. मग हे तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? दोघींची मागेन, की मी बऱ्याच चुका केल्या आहेत मी, आणि त्यातून बरंच आवरलं त्यांनी मला. दोघींची क्षमा मागेन. या वर्षभरात म्हणजे आता गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर, बरोबर, अनंत चतुर्दशीनंतर पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत फक्त वहिनींना घेऊन फिरायला जायचं असेल तर कुठे जा? आता UKचा प्लॅन बनतोय परत. UK? बॅग गेल्याबरोबर भरायला घे. चाचू ना तिकडे. हो. अच्छा, म्हणजे तुमचे मोठे भाऊ, छोटा भाऊ तिकडे असतो लंडनला. अरे आज कार्यक्रम बघतील तर आनंदी होतील एकदम. पप्पा खूप खुश होतील. म्हणजे ते सहसा टीव्ही बघत नाहीत, पण हा आवर्जून पाहतील. किती मस्त. बरं, तुमची सगळी मंडळी जी आहेत माहेरची, ती कुठे येतात? वाशीला असतात. वाशीला. आज ते येऊ शकले नाहीत या धावपळीत. काय सांगणार त्यांना? वडिलांना मी खरं तर माझ्या मनात होतं, सांगितलं असतं तर ते आले असते नक्की. माझं चुकलंच खरं, बोलवायला हवं होतं, पण ते बघून खुश होतील. माझा भाऊ, माझी वहिनी दोघी. आई नाही आहे, आई 3 वर्षापूर्वी गेली माझी. पण मी तुमच्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छिते की आपल्या या एजच्या ज्या बायका आहेत त्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. तेच माझ्या आईबरोबर झालं, आणि मग शी वॉज डायग्नोज्ड विथ लास्ट स्टेज कॅन्सर, आणि मग इट वॉज टू लेट. प्लीज तुम्ही सगळ्या बायकांना मी हात जोडून सांगते की तुम्ही स्वतःच्या शरीराची, अगदी घराला घेता घरातल्या प्रत्येकाची तेवढीच काळजी घ्या. किती मस्त, किती छान संदेश आहे हा. खरंच गणपती बाप्पा या सगळ्या माऊलींनाही बुद्धी दे की त्या स्वतःची काळजी घेतील, आणि त्याहीपेक्षा, कारण बरोबर या स्वतःपेक्षा संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी झटत असतात आणि स्वतःला मात्र कुठेतरी ऑप्शनला टाकत असतात. असं न करता तुम्ही सुदृढ तर अख्खं कुटुंब आनंदी, तुम्हालाही सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे, हेच गणपती बाप्पाच्या चरणी आता प्रार्थना करणार. पण आत्ता क्षण आलाय पैठणीचा. एक चिठ्ठी घ्या. कुठली? नाही, तुम्ही नाही, थांबा, त्यांना कधीतरी घेऊ द्या माझ्याकडे. आई, नेहमीचा प्रश्न आहे माझा, पण विचारावा लागतो. पैठणी कोणाला मिळाली पाहिजे, सून की सासू? एवढंच उत्तर द्यायचं. सुनेला. तुम्ही सांगा, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे, सून की सासू? मलाच मिळाली पाहिजे. तुम्हाला? मला फार आवडते पैठणी. क्या बात आहे. पैठणी कोणाला मिळालं पाहिजे? त्यांची आवड आहे तर हिला भेट. आई, दुसरी धपाटे दिलेत ना, नाव पण घेत नाही मुलगा. बघितलं का? बघूया ना आता मुलांनी चिठ्ठी कोणाच्या नावाची काढलेली आहे. सासूबाई. अरे वा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून गणपती बाप्पा, अभिनंदन. आणि आईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊ होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. उंदीर मामा की जय.